नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण वीकली करंट अफेअर्सची सिरीज सुरू केलेली आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला त्या आठवड्यातील चालू घडामोडी ज्या आहेत त्या अभ्यासाला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला याची PDF मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग सुरुवात करूयात. 2026च्या अंडर-15 आणि अंडर-20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत? तर एकूण 41 पदकं भारताने या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. तो मुद्दा इथे आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप ही युनायटेड वर्ल्ड रेसिंग आशियाद्वारे त्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि एकंदरीतच भारताचे जे काही प्रमुख खेळाडू आहेत ते याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 41 पदकं मिळालेली आहेत. आणि जी काही ऑलिम्पिक असतं त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही कुस्ती स्पर्धा जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. द सर्पेंट इन द ग्रोव्ह या कथेसाठी प्रतिष्ठेचा कॉमनवेल्थ लघुकथा पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर जमीन नजीर यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आता जे काही राष्ट्रकुल सदस्य देश आहेत म्हणजे कॉमनवेल्थशी संबंधित जे काही देश आहेत त्या देशातील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, जपानी पद्धतीच्या मॅचा चहाचे व्यावसायिक उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आसाम. आता मुळात जर आपण बघितलं तर जपान या देशामध्ये मॅचा नावाची एक चहा जी आहे म्हणजे ते ग्रीन टीचा प्रकार आहे जे की आरोग्यासाठी चांगली मानली जाते आणि जगभरामध्ये ही मॅचा चहा लोकप्रिय आहे. आणि मग आपल्या भारतातलं आसाम हे राज्य जे आहे ते चहाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे आणि मग या आसाममध्ये व्यावसायिक उत्पादन जे आहे ते या मॅचा चहाचं करणार हे भारतातलं पहिलं त्या ठिकाणी जे काही राज्य आहे ते बनलेलं आहे. तो मुद्दा इथे आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, आपण मागील 6 महिन्यात जे काही सगळे महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत वन लाईनर याची एक PDF आहे आणि या PDF मध्ये तुम्हाला 700-800 प्लस वन लाईनर जे आहेत त्या ठिकाणी मिळून जातील. आणि ज्यांना कोणाला ही चालू घडामोडीचे नोट्स हवे असतील त्यांनी या स्कॅनरवर फक्त आणि फक्त 49 रुपये पे करायचेत आणि तो पे केला स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा व्हॉट्सअपला आणि तिथे तुम्हाला ते नोट्स मिळून जातील. किंवा जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर या नंबरला PDF असं जरी तुम्ही मेसेज केला तर मी तिथे तुम्हाला हे डिटेल्स बाकीचे पेमेंटचे वगैरे देऊन देईल, तिथून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण भारतीय राज्यघटनेचे नोट्ससुद्धा आता तयार केलेले आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला फक्त सध्या ऑफरमध्ये 49 रुपयालाच मिळून जातील. हे सगळे टॉपिक जे आहेत ते टॉपिक डिटेलमध्ये ह्या नोट्स असणार आहेत. रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर नोट्स असणार आहेत. ओके, पुढे जाऊयात. मिझोराम विद्यापीठातील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला अलीकडेच जैविक विविधता कायद्याअंतर्गत भारताचे कितव्या क्रमांकाचे भांडार म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे? 21व्या क्रमांकाचे भांडार म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. आता भारत सरकारनं काय केलं आहे? जैविक विविधता कायदा जो आहे आपला कधीचा आहे? जैविक विविधता कायदा 2002चा आहे, लक्षात ठेवा. आणि या कायद्याच्या कलम 39 अंतर्गत देशातील दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने सुरक्षित जतन करण्यासाठी हे भंडारे जे आहेत ते नियुक्त केले जातात. आणि मिझोराम हे ईशान्य भारतातील एक अत्यंत जैवविविधता संपन्न राज्य आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? तर इंडोनेशिया हा जो काही देश आहे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोणता पुरस्कार आहे? तर बितांग आदिपूर्णा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. शासकीय शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन कायाकल्प अलीकडे कुठे सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर असेल दिल्ली, लक्षात ठेवा. ठीक आहे. शासकीय शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन कायाकल्प दिल्लीमध्ये. ठीक आहे. ऑपरेशन कायाकल्प हे उत्तर प्रदेशचं आहे, इथं मिशन कायाकल्प आहे जे की दिल्लीचं आहे. ओके. आता नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशांचे हे सन्मान मिळालेले आहेत तर ते एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि ते आपण आपल्या नोट्समध्ये सुद्धा ते सगळे सन्मान वगैरे जे आहेत ते त्याच्यावरचे सुद्धा वन लाईनर ॲड केलेले आहेत. पुढे जाऊयात. भारताचे पहिले इंडोर वनस्पती उद्यान कुठे बांधले जाईल? तर पाटणा, बिहार या ठिकाणी भारतातलं पहिलं जे काही इंडोर वनस्पती उद्यान जे आहे ते बांधलं जाणार आहे. आता मुळात जर आपण बघितलं तर दुर्मिळ आणि धोक्यात असलेले जे काही वनस्पती आहेत, प्रजाती आहेत, वनस्पतींची काही प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी तसेच जे काही आपले भारतीय विद्यार्थी या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी हे बंदिस्त असं उद्यान जे आहे किंवा इंडोर वनस्पती उद्यान जे आहे ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी बांधलं जाणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला विचारलं की भारतातील सर्वात मोठे आणि जुने वनस्पती उद्यान कोणत्या ठिकाणी आहे
तर ते पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि त्याचं नाव आहे आचार्य जगदीशचंद्र बोस भारतीय वनस्पती उद्यान. ओके. तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा लक्षात ठेवा. आणि बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली होती? 1890मध्ये. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, आणि त्याचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे? पश्चिम बंगालमधील कलकत्ता या ठिकाणी आहे. IIM बंगळुरू आपला पहिला परदेशी कॅम्पस कोणत्या देशामध्ये स्थापन करणार आहे? तर इंडोनेशिया. म्हणजे IIM बंगळुरू जे आहे ते काय करणार आहेत? आपलं पहिलं परदेशी कॅम्पस ते त्या ठिकाणी इंडोनेशियामध्ये स्थापन करणार आहेत. हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारताची उच्च शिक्षण संस्थांचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यावर इथं भर देण्यात आला होता. त्यामुळे तुम्ही अलीकडच्या काळामध्ये पाहताय की भारतातले जे काही वेगवेगळ्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे कॅम्पस विदेशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू होत आहेत. जसं की आपण मागे जर बघितलं तर IIT जे आहे, भारताचे काही IITs आहेत, जसं की IIT मद्रास आहे, त्यांनी टांझानियामध्ये आपलं एक कॅम्पस जे आहे ते सुरू केलं आहे. त्याचबरोबर IIT दिल्लीने सुद्धा आपलं एक आंतरराष्ट्रीय कॅम्पस जे आहे ते अबुधाबीमध्ये UAEमध्ये त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच काय करायचं आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आपल्याला जे काही आपल्या शैक्षणिक संस्था आहेत, उच्च शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तर तो मुद्दा महत्त्वाचा असेल. पुढचा प्रश्न बघा. पर्यटन मंत्रालयाने भारतीय पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसिद्धीसाठी कोणासोबत करार केला आहे? तर हा करार गुगल सोबत केला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या ऐतिहासिक संस्कृती आणि नैसर्गिक वारशाचं जगभरामध्ये त्या ठिकाणी ओळख व्हावी, तिथले पर्यटक जे आहेत ते भारतामध्ये यावेत, आणि एकंदरीतच त्यामुळे आपल्या भारताचं जे काही एकंदरीतच पर्यटनातून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते वाढावं, किंवा आपल्या जे काही पर्यटन मंत्रालय आहे ते सुद्धा एक मोहीम त्या ठिकाणी चालवतं, ती म्हणजे अतुल्य भारत. ओके. इनक्रेडिबल इंडिया या नावाने ते त्या ठिकाणी चालवतं. त्याची सुरुवात 2002मध्ये झाली होती. आणि आपल्याकडे 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर तो मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. पर्यटन मंत्रालयाने भारतीय पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसिद्धीसाठी कोणासोबत करार केला आहे? तर या गुगलसोबत केला आहे. फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल गुजरात. ओके. गुजरात या राज्याला काय मिळालं आहे? तर म्हणजे उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या फलोत्पादनातील कृषी नेतृत्व पुरस्कार गुजरातला मिळाला. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कृषी नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला? तर गुजरातला. कशासाठी? त्यांच्या फळांच्या उत्पादनासाठी. तर तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. ठीक आहे. आता फलोत्पादन किंवा मध उत्पादनाच्या वाढीसाठी भारतामध्ये काय करण्यात आलं होतं? सुवर्ण क्रांती सुरू करण्यात आली होती. तो एक भाग महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. पुढे जाऊयात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास अहवाल 2026 मध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर फिनलंड नावाचा जो काही देश आहे तो या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट या त्या ठिकाणी अहवालामध्ये जगामध्ये जर आपण बघितलं तर फिनलंड हा जो काही देश आहे तो अव्वल स्थानी आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फिनलंड जर आपण बघितलं युरोपातील हा देश आहे, आणि सातत्यानं जर आपण बघितलं तर या निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर हा फिनलंड नावाचा जो काही देश आहे तो राहिला आहे. या देशाची राजधानी जर तुम्हाला विचारली तर हेलसिंकी ही या देशाची राजधानी आहे. या देशालाच हजारो सरोवरांचा देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कशाला? फिनलंडला काय म्हणून ओळखलं जातं? हजारो सरोवरांचा देश म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता संयुक्त राष्ट्राने काय केलंय? 2015 मध्ये आपल्याला 17 शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे SDGs जे आहेत ते त्या ठिकाणी स्वीकारली होती, आणि 2030 पर्यंत ते आपल्याला साध्य करायचे आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपल्या भारताचा जर तुम्हाला क्रम विचारला तर आपल्या भारताचा क्रमांक 94वा आहे. तो मुद्दा महत्त्वाचा असेल. राष्ट्रीय गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार देण्यात आला? बघा, राष्ट्रीय गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायतीला मिळाला. ती ग्रामपंचायत म्हणजे कडेपूर नावाची ही ग्रामपंचायत आहे. तो मुद्दा महत्त्वाचा आहे. आता कोणत्या जिल्ह्यातली आहे? सांगलीमध्ये. सांगलीमध्ये कडेपूर ग्रामपंचायतीला गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गाव पातळीवर पारदर्शक प्रशासन वगैरे त्यांनी चालवलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन कर भरणा असेल, डिजिटल दाखले असतील,
किंवा जे काही ते सभा वगैरे घेतील त्याची डिजिटल नोंदी असतील, ह्या सगळ्यांमध्ये ही ग्रामपंचायत अव्वल ठरली, त्यामुळे हा सुवर्ण पुरस्कार तिला मिळालेला आहे. ओके, ग्रामपंचायतीशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम जर आपण बघितलं तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीशी संबंधित तरतूद आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढे जाऊया. डॉक्टर गिरीश भारद्वाज यांचे 7 जुलै 2026 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? तर ब्रिज मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे, बघा गिरीश भारद्वाज हे ब्रिज मॅन ऑफ इंडिया या नावाने त्या ठिकाणी ओळखले जात होते. आता मुळात जर आपण बघितलं तर ते कर्नाटकातील सुलिया येथील एक महान सामाजिक कार्यकर्ते आणि इंजिनियर सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि सरकारी मदतीची वाट न पाहता पश्चिम घाट असेल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील दुर्गम भागामध्ये त्यांनी 130 पेक्षा जास्त झुलते फूल जे आहेत ते त्या ठिकाणी उभे केलेले होते, ते तयार केले होते. म्हणून त्यांना ब्रिज मॅन ऑफ इंडिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा काय केलं होतं, त्यांच्या कार्यामुळे त्यांचा गौरव जो आहे तो केलेला होता. हा मुद्दा महत्त्वाचा असेल. पुढे बघा, सिक्कीमचे गिर्यारोहक तेसरिंग चोडेन यांनी सर केलेले युरोपातील सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट एल्ब्रस लक्षात ठेवा. हे काय आहे, युरोपमधलं सर्वात उंच शिखर आहे. आणि सिक्कीमचे जे काही गिर्यारोहक आहेत तेसरिंग चोडेन यांनी ते त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सर केलेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, आता माउंट एल्ब्रस हे रशियामध्ये जे काही कॅकेशियस पर्वतरांगा आहेत तिथे हे असलेलं पर्वत आहे. आणि त्याची उंची जर आपण बघितली तर जवळपास 5,642 मीटर इतकी उंची आहे. आणि तिथे आपल्याला सुप्त ज्वालामुखी सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, आता एकंदरीत जर आपण बघितलं मित्रांनो तर या आशिया खंडातलं जर आपण बघितलं सर्वात मोठं जे काही शिखर आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट, तो मुद्दा लक्षात ठेवा. दक्षिण अमेरिकेत जर विचारलं तुम्हाला माउंट ॲकोनग्वा नावाचा आहे. आणि अंटार्क्टिकामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं एक तिथलं उंच शिखर आहे, ते म्हणजे माउंट विन्सन मॅसिफ नावाचं. ऑस्ट्रेलियामध्ये माउंट केसी अस्को नावाचा आहे. ठीक आहे, म्हणजे जगातले जे काही वेगळे खंड आहेत आणि त्या खंडातले जे काही सर्वोच्च शिखर आहेत त्यापैकी युरोपातलं सर्वोच्च शिखर कोणतं? तर माउंट एल्ब्रस. आणि ते आपल्या सिक्कीमच्या गिर्यारोहक असणारे तेसरिंग चोडेन यांनी ते सर केलंय. मिशन 2047 पर्यंत 10 लाख ओकची झाडे हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर सिक्कीम राज्य सरकारने ते सुरू केलेलं आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढे जाऊयात. 2000 वर्ष जुन्या ब्राह्मी लिपी असलेल्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या अलीकडे कोणत्या देशात सापडल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल थायलंड. थायलंडमध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं आणि त्या उत्खननामध्ये भारतीय सोन्याच्या अंगठ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. हे कशावरून आपल्याला कळालं? कारण की तिथे त्या अंगठ्यांवर ब्राह्मी लिपी जी आहे ती कोरलेली आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच्यावरून तो अंदाज बांधण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर थायलंड लक्षात ठेवा. भारतातील पहिले हवा भरलेले रबर धरण कोणत्या राज्यात बांधले जात आहे? तर ते गुजरातमध्ये. ठीक आहे, तर तो मुद्दा महत्त्वाचा असेल की हवा भरलेले त्या ठिकाणी काय असणार आहे, रबर धरण असणार आहे, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता मुळात आपल्याकडे काय केलं जातं, कॉन्क्रीट धरणं जी आहेत ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आहेत आणि त्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर रबर धरणे जी आहेत ती खूप कमी आहेत. आणि मग एकंदरीतच अशा स्वरूपाची धरणं जी आहेत ती त्या ठिकाणी उभारण्याकडे आता सध्या कल जो आहे तो पाहायला मिळतो. कारण जर आपण बघितलं तर गरजेनुसार हवा भरून पाणी त्या ठिकाणी अडवलं जातं आणि पूर आल्या तर त्या ठिकाणी हवा सोडून दिली जाते आणि पाणी पुढे जाऊ दिलं जातं. मग अशा पद्धतीचं गुजरातमध्ये नर्मदा आणि तापी यासारख्या महत्त्वाच्या ज्या काही नद्या वाहतात त्या भागामध्ये अशा स्वरूपाचे हे जे काही धरणं जी आहेत ती बांधली जाणार आहेत. रबर धरण लक्षात ठेवा. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या नवीन वार्षिक उत्पन्न वर्गीकरणानुसार जुलै 2026 मध्ये भारताला कोणत्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे? तर निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था या श्रेणीमध्ये जागतिक बँकेने जाहीर केलेल्या वार्षिक उत्पन्न वर्गीकरण अहवालानुसार भारत जो आहे तो आपला निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था या गटामध्ये त्या ठिकाणी येतो. हा पॉईंट महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, आता जागतिक बँक काय करते, दरवर्षी 1 जुलैला जगातील देशांचं दरडोई राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते लक्षात घेतं. त्याच्यामध्ये 4 घटकांचा विचार केला जातो. उत्पन्न असेल त्या म्हणजे उच्च उत्पन्न असेल, उच्च मध्य उत्पन्न असेल किंवा निम्न उत्पन्न असेल किंवा कमी उत्पन्न असेल, ह्या सगळ्या बाबींचा आधार घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, या गटांचं वर्गीकरण केलं जातं, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे,
आणि जागतिक बँकेची स्थापना 1944 ब्रेटन वूड परिषदेत त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. ओके, पुढे जाऊया. तिसरी जागतिक प्लास्टिक पुनर्वापर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असेल नवी दिल्ली. ठीक आहे, कोणती परिषद आहे? तर जागतिक प्लास्टिक पुनर्वापर परिषद आहे. त्यासाठी महत्त्वाचे आहे, नवी दिल्लीमध्ये तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि भारत सरकारने सुद्धा जुलै 2022 पासून देशभरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे. आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारत सरकारने मिशन लाईफ ही मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे. तर हे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. जुलै 2026 भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखाची 2 दिवसीय बैठक कुठे आयोजित केली? तर आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी. ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखाची ही 2 दिवसीय बैठक होती आणि ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तो मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, ब्रिक्सची स्थापना 2009 तर तो मुद्दा लक्षात ठेवा. याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश होते. 2010 दक्षिण आफ्रिका त्या ठिकाणी याच्यामध्ये सामील झाला. त्यामुळे पूर्वी ब्रिक होतं, म्हणजे BRIC. त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका सहभागी झाल्यामुळे त्याचं झालं ब्रिक्स. हा मुद्दा लक्षात ठेवा. अलीकडे जर आपण बघितलं तर इजिप्त असेल, इथिओपिया असेल, इराण असेल, संयुक्त अरब अमिरात असतील, हे सुद्धा देश जे आहेत ते याच्यामध्ये अधिकृतरित्या त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो म्हणजे NCRBच्या नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता याचं फुल फॉर्म जर आपण बघितलं इंग्लिशमध्ये तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, ज्याची स्थापना 1986 टंडन समितीच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी करण्यात आली होती. हा भाग लक्षात ठेवा. म्हणजे देशातील गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करणं, त्यांचं विश्लेषण करणं आणि क्राईम इन इंडिया हे वार्षिक अहवाल प्रसिद्ध करणं हे यांचं मुख्य कार्य असतं. 2026 केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकारी क्षेत्रात कोणत्या मॉडेलच्या धर्तीवर एक नवीन सहकारी जीवन विमा कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर भारत टॅक्सी. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा भाग इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा की हे आपण थोडंसं फास्टमध्ये घेतोय कारण की कमी वेळेमध्ये तुमचं जास्तीत जास्त या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते व्हावेत आणि त्याच्या संबंधित एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळावी, हा हेतू आहे. आपण एक तुमचं रिव्हिजन म्हणा किंवा अशा दृष्टीने या त्या ठिकाणी बाबी ज्या आहेत त्या इथे घेतोय किंवा एकदा तुमच्या डोळ्याकडून सगळे प्रश्न गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये आठवले पाहिजेत. ओके, पुढे जाऊया. जुलै 2026 कोणत्या उत्पादनाला हरियाणाचा पहिला स्वतंत्र कृषी किंवा उद्यानविद्या GI टॅग प्रदान करण्यात आला? तर सिरसा कन्नू. लक्षात ठेवा. म्हणजे हरियाणातलं पहिलं स्वतंत्र त्या ठिकाणी काय असणार आहे? कृषी GI टॅग असणार आहे. म्हणजे सिरसा कन्नूला त्या ठिकाणी हे GI टॅग जे आहे ते देण्यात आले आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, किन्नू किंवा कन्नू असं म्हटलं जातं. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता हे संत्रा आणि मोसंबी या वर्गातलं एक सायट्रस फळ आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि हे चवीला अत्यंत गोड आणि रसाळ सुद्धा त्या ठिकाणी असतं. तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, GI टॅग हा जागतिक व्यापार संघटनेचा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे आणि भारतामध्ये जर आपण बघितलं 1999 संमत झालेला आहे आणि एकंदरीतच GI टॅग ज्या काही वस्तू असतील त्यांना खूप मागणीसुद्धा त्या ठिकाणी असते. तो मुद्दा लक्षात ठेवा. टाईम आउटने प्रसिद्ध केलेल्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 जगातील 10 सर्वात आनंदी शहरांच्या यादीत कोणते भारतीय शहर जे आहे ते 6व्या क्रमांकावर आहे असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर जयपूर इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, टाईम आउटने प्रसिद्ध केलेल्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 जगातील सर्वात आनंदी शहराच्या यादीत कोणते भारतीय शहर 6व्या क्रमांकावर आहे? जयपूर. कोणत्या राज्यात मी भूमी में हक हा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश. पुढे बघा, भारतीय शिष्टमंडळाने अलीकडेच मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर बिश्केक या ठिकाणी. ठीक आहे, भारतीय शिष्टमंडळाने मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचं उद्घाटन बिश्केक या ठिकाणी. अलीकडेच 98वे ग्रँडमास्टरचा किताब कोणाला मिळालेला आहे? तर अश्वत यस यांना 98वा ग्रँडमास्टर किताब जो आहे तो मिळालेला आहे. अलीकडेच ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक कुठे झाली? तर केरळमधील कोची या ठिकाणी ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. कोणत्या राज्यात अलीकडेच वंदे मातरम आणि जनगणना अनिवार्य घोषित करण्यात आले आहे? तर त्रिपुरा हे राज्य लक्षात ठेवा. ठीक आहे, वंदे मातरम आणि जनगणना अनिवार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
पुढे जाऊयात. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली, तर अमित गर्ग. ओके. DRDOने पिनाका लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी चाचणी कुठे केली? आता या प्रश्नाचं उत्तर मी मुद्दामून इथे ठेवलं नाही, कारण की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. DRDOने पिनाका या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली, याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 8व्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले, तर तेलंगणा. ठीक आहे. 8व्या खेलो इंडिया युवा खेळांचं आयोजन तेलंगणामध्ये करण्यात आलं होतं. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. IMP करून ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणते राज्य सरकारने अलीकडे शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे, तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना, तर उत्तर असेल उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै 2026 मध्ये जकार्ता येथे कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले, तर या प्रश्नाचं उत्तर असेल इंडोनेशिया. ओके. इंडोनेशियाची ही जुनी राजधानी आहे जकार्ता. नवीन राजधानीचं नाव सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, किंवा नुसंतारा आहे. लक्षात ठेवा. आणि मग भारताचे ते पहिलेच पंतप्रधान बनलेत मोदी, जे की इंडोनेशियाच्या संसदेला त्यांनी संबोधित केलेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे भारताचे 12वे क्रिकेटपटू कोण आहेत, तर सौरव गांगुली. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे 12वे क्रिकेटपटू कोण, तर सौरव गांगुली. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2025-26 नुसार शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे अव्वल ठरला आहे, तर चंदीगड या प्रश्नाचं उत्तर असेल. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या त्या ठिकाणी अहवालानुसार शिक्षणाच्या गुणवत्तेत चंदीगड हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते अव्वल ठरलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टाईम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये अव्वल स्थानी कोण आहे, तर लंडन हे शहर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. हॅपी सिटी इंडेक्समध्ये जगामध्ये सर्वात अव्वल किंवा प्रथम स्थानी असणारं शहर कोणतं आहे, लंडन. भारत आणि कोणत्या देशामध्ये युरेनियमचा करार नुकताच झालेला आहे, तर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नुकताच युरेनियमचा करार जो आहे तो पार पडलेला आहे. कोणता देश अलीकडेच 11व्या किंवा 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाईटची नंदीची मूर्ती भारताला परत करणार आहे, तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा. आता नुकतंच जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होते, त्यानंतर इंडोनेशियाच्या दौऱ्यावरती होते, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते, आणि या दरम्यान खूप सारे करार किंवा एकंदरीतच ज्या काही वस्तू वगैरे ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेल्या होत्या, पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आले होते. त्यापैकीच ऑस्ट्रेलिया या देशाने काय केलं होतं, 11व्या आणि 12व्या शतकातील ग्रॅनाईटच्या ज्या काही नंदीच्या मूर्ती आहेत त्या भारताला परत केल्या आहेत. ओके. जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नवीन मुख्य अर्थतज्ज्ञ कोण झाले आहेत, तर सिल्वाना टेनरेरो जे आहेत, ओके, हे काय बनलेले आहेत, तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ त्या ठिकाणी बनलेले आहेत. ओके. सिल्वाना. लक्षात ठेवा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या UDISC प्लस अहवाल 2025-26 नुसार देशाच्या एकूण शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षकांची टक्केवारी किती आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 54.9% इतक्या महिला शिक्षकांची टक्केवारी जी आहे ती शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. केंद्रीय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये 54.9% महिला ज्या आहेत त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर रणछोडलाल गोस्वामी यांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेला आहे. ग्लोबल AI समिट 2027चे आयोजन कोण करणार आहे, तर जिनिव्हा हा जो काही जिनिव्हा हे जे काही शहर आहे या किंवा देश आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं ग्लोबल AI समिट 2027चं आयोजन जे आहे ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचं उत्तर असणार आहे जिनिव्हा. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यासाठी हा भाग जो आहे तो इथे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. 54.9% हे सुद्धा लक्षात ठेवा. आकडा महत्त्वाचा इथे असणार आहे. ठीक आहे. आता विचारलं होतं ग्लोबल AI समिट 2027चं आयोजन कोण करणार आहे, तर जिनिव्हा त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा नावाचं हे जे काही शहर आहे तिथे तुम्हाला हे पार पडताना दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे जागतिक आर्थिक मंच जे आहे म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे
किंवा आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियन जे आहे, यासारख्या ज्या काही महत्त्वाच्या जागतिक संघटना आहेत त्यांचं हे जिनिव्हा शहर जे आहे ते मुख्यालय आहे. आणि या ठिकाणीच काय केलं जाणार आहे, ग्लोबल AI समिट 2027 पार पडणार आहे. 2026 कुठे पार पडली होती याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारतातील पहिले इंडोर बॉटनिकल गार्डन कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे, तर बिहार हे या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला बरोबर सांगता येतं. बिहारमध्ये पाटणा या ठिकाणी काय केलं जाणार आहे, हे भारतातील पहिलं इंडोर बॉटनिकल गार्डन उभारलं जाणार आहे. आशियाई टेनिस महासंघाने कोणत्या भारतीय टेनिसपटूला खेळाडू राजदूत म्हणून नियुक्त केले आहे, तर लिएंडर पेस. लक्षात ठेवा, याला आशियाई टेनिस महासंघाने म्हणजे खेळाडू राजदूत म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे किंवा नियुक्त केलं आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने थोरियमचे साठे कुठे शोधले आहेत, तर कर्नाटकमध्ये गुंडलुपेट नावाचं जे काही ठिकाण आहे तिथे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने थोरियमचे जे काही साठे आहेत ते शोधलेले आहेत. कर्नाटकमधलं हे ठिकाण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता थोरियम जे आहे ते युरेनियमसारखंच एक महत्त्वाचं किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि अणुऊर्जा निर्मितीमध्ये थोरियमचा वापर जो आहे तो युरेनियम त्या ठिकाणी केला जातो, लक्षात ठेवायचं. ओके, पुढे जाऊयात. 2027ची जागतिक AI शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल, तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा. आत्ताच आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ADB ने 2026-27 मध्ये, इथे 26 आहे लक्षात ठेवा. ADB ने 2026-27 या कालावधीसाठी भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे, तर 6.6% इतका असेल असं त्या ठिकाणी हा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. कोणी, ADB ने. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 2026-27 साठीचा GDP वाढीचा दर किती टक्के, 6.6. महिला T20 विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलिया या देशाने त्या ठिकाणी जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियन महिलांनी त्या ठिकाणी यावेळेसचा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. भारत आणि कोणत्या देशाने 2030पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे, तर न्यूझीलंड. ठीक आहे, भारत आणि न्यूझीलंड या देशाने 2030पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. अत्याधुनिक मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले, तर कोइंबतूर या ठिकाणी झालेलं आहे. पुढे बघा, जुलै 2026 मध्ये पेरूचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे, तर केइको फुजिमोरी जे आहेत. ओके, केइको फुजिमोरी हे पेरूचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच जयप्रकाश नारायण ग्रंथालयाचं उद्घाटन कुठे केले, तर या प्रश्नाचं उत्तर असेल नवी दिल्ली या ठिकाणी. जयप्रकाश नारायण ग्रंथालयाचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता उच्च शिक्षणातील एकूण नोंदणीनुसार गुणोत्तरता कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आता मुळात जर आपण बघितलं तर नुकताच AISHचा अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरामध्ये तामिळनाडू हे जे काही राज्य आहे ते प्रथम क्रमांकावर आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. लोकगायिका डॉक्टर तीजनबाई यांचे 5 जुलै 2026 रोजी वयाच्या 17व्या वर्षी निधन झाले. त्या कोणत्या प्रसिद्ध लोककलेशी संबंधित होत्या, तर पांडवानी किंवा पंडवानी या लोककलेशी त्या ठिकाणी त्या काय होत्या, संबंधित होत्या. एरो इंडिया 2027 नावाच्या आशियातील सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनाची 16वी आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित केली जाणार आहे, तर कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी. ठीक आहे, एरो इंडिया 2027 आशियातील सर्वात मोठं हे काय आहे, हवाई प्रदर्शन आहे आणि त्याची 16वी आवृत्ती बंगळुरू या ठिकाणी. समान नागरी संहिता नुकत्याच गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, समान संहिता कायद्यासाठी रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली. भारत आणि इंडोनेशियाने स्वदेशी बनावटीच्या अस्त्र MK1 याच्या पुरवठ्यासाठी एक करारावर स्वाक्षरी केली आहे. अस्त्र MK1 म्हणजे काय आहे, तर ते हवेतून हवेत मारा करणारे एक क्षेपणास्त्र आहे, ज्याला अस्त्र MK1 असं नाव आहे आणि भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये त्या ठिकाणी हा करार झालेला आहे. कोणत्या राज्याचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1000 10च्या खाली पोहोचला आहे, तर केरळ. लक्षात ठेवा. ठीक आहे, जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1000 10च्या खाली त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. भारतात अलीकडेच दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत कोणते राज्य अव्वल ठरले, तर सिक्कीम. लक्षात ठेवा. लॉर्ड्स मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली, तर यास्तिका भाटिया हिने लॉर्ड्सवर काय केलेलं आहे मित्रांनो,
शतक त्या ठिकाणी कसोटी क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी ठोकलेलं आहे आणि एकंदरीतच ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. आठवड्यातून एकदाच घ्यायची असलेली जागतिक पहिले इन्सुलिन औषध अबिली अलीकडे कुठे लॉन्च करण्यात आले? तर ते भारतामध्ये लॉन्च करण्यात आले. ठीक आहे, म्हणजे इन्सुलिनवरचं हे औषध आहे ज्याला अबिली असं त्या ठिकाणी नाव आहे आणि ते आठवड्यातून एकदाच घ्यायचं असतं. ते भारतामध्ये त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नुकतेच महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर लिंडा नोस्कोवा हिने महिला एकेरीचं विजेतेपद विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये पटकावलं आहे. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे किंवा पटकावले आहे? तर जेनिक सिन्नर. लक्षात ठेवा, महिला लिंडा नोस्कोवा आणि पुरुष जेनिक सिन्नर. भारत आणि कोणत्या देशाने हॉकीमधील क्रीडा भागीदारीची 100 वर्षे साजरी केली? तर न्यूझीलंड. ओके, पुढे जाऊयात. हा प्रश्न आपण बघितलेला आहे. ठीक, हे काही प्रश्न याच्यामध्ये रिपीट झाले ते 2. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पहिले डेटा सेंटर धोरण 2026 ते 29 सुरू केले? तर गुजरात. लक्षात ठेवा. 158 वर्षानंतर सायनॅथस हुकेरी या दुर्मिळ जांभळी फुले येणारी हिमालयीन वनस्पती भारतात पुन्हा कुठे दिसली? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, आता 158 वर्षानंतर दुर्मिळ जांभळे फुलं असणारी एक हिमालयीन वनस्पती आहे जिचं नाव आहे सायनॅथस हुकेरी, जी की अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये दिसलेली आहे. ओके, जुलै 2026 मध्ये ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली? अँडी बर्नहॅम हे सध्या ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. मोस्ट पॉवरफुल विमेन 2026 म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर नीता अंबानी. ठीक आहे, मोस्ट पॉवरफुल वुमेन म्हणून 2026 मध्ये नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा क्रमांक कितवा आहे? तर 3रा. लक्षात ठेवा, ग्लोबल एअर पॉवर रँकिंगमध्ये भारतीय हवाई दल 3ऱ्या क्रमांकावर आहे, हे महत्त्वाचं असेल. मित्रांनो, मागील 6 महिन्याचे काही चालू घडामोडी आहेत त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला फक्त 49 रुपये पे करायचे आहेत. या स्कॅनरचा वापर करून तुम्ही पे करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही 49 रुपये जे आहेत ते पे करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवा किंवा ज्यांना हवं असेल त्यांनी या नंबरला PDF म्हणून सुद्धा मेसेज करा. तिथे तुम्हाला मी ते कसं करायचं ते सांगून दे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नोट्ससुद्धा 49 रुपयाला त्याच पद्धतीने तुम्हाला मिळून जातील. डिटेलमधल्या या नोट्स आहेत, सगळे टॉपिक याच्यामध्ये महत्त्वाचे आपण कव्हर केले आहेत. तर थांबूयात. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याच्यामध्ये एक्सप्लेन हवं का तुम्हाला फक्त वन लाईनर हवं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्याच्यानुसार बदल करू शकता. काही बदल हवे असतील, फास्ट होत असेल तर सुद्धा सांगू शकता. आणखी आपण स्लो जाण्याचा प्रयत्न करूयात, काही अडचण नाही. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे वेगवेगळे अपडेट्स किंवा PDF ज्या आहेत त्या तिथे सुद्धा तुम्हाला मिळत असतात. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.